मोठ्यांचा आपण ब्लड टेस्ट करतो, पण लहान मुलांच्या पण करायला पाहिजे का वेळी? सगळेजण पिड्रॅटिशियनकडे प्रॉपर वॅक्सिनेशन करतात मला वाटतं. तर बऱ्याचदा फॉलोअपला आल्यावर जिथे पिड्रॅटिशियनला वाटेल ना की थोडंसं ॲनिमिक वाटतंय किंवा त्याची ग्रोथ प्रॉपर नाही झाली आहे असं वाटतंय किंवा जास्त फॅटी वाटतोय असं वाटतंय, तर पिड्रॅटिशियन सांगतात. मग तेव्हा आपण त्या करून घ्यायला पाहिजे. तेव्हा आपण मग कधी कधी पेरेंट्सला वाटतं की काही एवढं गरजेचं नाही, कशाला टोचाटोच करायची. बरोबर. पण मग जर त्याला डाऊट येत असेल की बच्चू ॲनिमिक वाटतंय तर नक्कीच करून घ्यायला पाहिजे. पण जे वॅक्सिनेशन्स वगैरे असतात ते एका सर्टन एज पर्यंत असतात, एक 5-6 वर्षापर्यंत. पण त्याच्या पुढची जी मुलं आहे 7 वर्ष 8 वर्ष अशी टीनेजर्स जी आहे करायला पाहिजे. टीनेजला तर इट इज नेसेसरी, कारण त्यांचं ना हॉर्मोनल चेंज होणार आता. तर त्याच्यासाठी त्यांच्या डेफिशियन्सीज नाही राहिल्या पाहिजे बॉडीमध्ये. जर बॉडीमध्ये डेफिशियन्सीज राहिल्या तर ते हॉर्मोनल सगळ्या चेंजेस व्हायला आणि डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम येतो. मग तेव्हा तर तुम्ही नक्कीच टीन एज जेव्हा व्हायला लागतात, मुली थोड्या लवकर आजकाल मोठ्या होत आहे, साधारण 11-12लाच त्यांचं सगळं डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे. तर मुलींना तेव्हा आणि मुलांना ॲटलिस्ट 14-15ला तेव्हा तुम्ही एकदा कन्सल्ट करू शकता. टीनेज आणि ॲडोलेसंट पण अजून पण पिड्रॅटिशियनकडेच आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही पिड्रॅटिशियनलाच गाठू शकता आणि त्यांच्याकडनं त्या टेस्ट लिहून घेऊ शकता.